सरदेसाई, मनसेचे नेते नितीन सरदेसाई देखील प्रतिक्रिया देत आहेत. पाहूया. उद्याच्या आंदोलनाबद्दल नेमके काय ते भूमिका स्पष्ट करतात. आणि आणखी एक महत्त्वाची बातमी सौरभ, राज ठाकरे देखील मातोश्रीवर जाताना पाहायला मिळणार आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडते, दुसरीकडे राज ठाकरे देखील मातोश्रीवर जाणार आहेत. त्यामुळे संयुक्त पत्रकार परिषद ठाकरे बंधू घेणार असल्याचं पाहायला मिळेल. आणि या पत्रकार परिषदेत उद्याच्या मोर्चा संदर्भातले अपडेट्सही असू शकतात. हा मोर्चा मागे घेतला जातो का ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी, राज ठाकरे मातोश्रीवर रवाना होत आहेत. 4 वाजता ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद पार पडणार आहे. ती पत्रकार परिषद संयुक्त पत्रकार परिषद असेल मातोश्रीवरती आणि 4 वाजेपर्यंत आता ती सुरू होईल. त्यामुळे आता ह्याच्या पुढचे जे काही प्रश्न विचारायचे त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला त्यांच्याकडून मिळतील. पण आता नेत्यांची सुद्धा तुमची एक बैठक झाली, काय उद्याच्या सभेच्या बाबतीत काही नाही, त्यावर चर्चा नाही, विविध त्याच्यावरती गोष्टी चालू आहेत. पण अंतिमतः निर्णय त्यावरती राजसाहेब घेतील. त्यावर मी काही बोलणं योग्य होणार नाही. आणि पत्रकार परिषद आहे म्हटल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं त्यांच्याकडून प्रत्यक्ष मिळू शकतील. मातोश्री किती वाजता होईल? 4 वाजता. संदीप, खरं तर मुंबईमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि प्रत्येकाचं लक्ष होतं उद्याच्या या मोर्चाकडे. त्याच्यामुळे आता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, तर मोर्चा होणार आहे की नाही? त्याचा निर्णय राजसाहेब घेतील त्या संदर्भात की आता मोर्चाची तर मला असं वाटतं गरज नाही आहे, पण सेलिब्रेशन करायचं की नाही याचा निर्णय सन्माननीय राजसाहेब घेतील आणि ते आम्हाला सांगतील, त्याप्रमाणे आम्ही करू. पण आम्ही सगळेजण मनापासून खुश आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. हे खरं तर त्यांच्या शक्तीचं यश आहे की त्यांनी जी शक्ती दाखवली, जी या म्हणजे एक हुकुमशाही पद्धत जी चाललेली त्या हुकुमशाहीला मोडण्याचं काम त्यांनी केलं. लोकांच्या मनातली सत्तेची भीती ही त्यांनी पूर्णपणे काढून टाकली आणि मला असं वाटतं भारतात जन्मू पाहणाऱ्या हिटलरला त्यांनी थांबवलं. तुम्ही असं म्हणतात की तुम्हाला सुद्धा आनंद झालेला आहे, त्यामुळे तरुणाईत सुद्धा एक उत्साह आहे, त्यामुळे विजयी सभा होईल का? मला वाटतं याचा निर्णय करू साहेब. मी तर साहेबांना विनंती करेन की कराच म्हणून, पण बाकी निर्णय त्यांचा आहे. अनेकांनी खरं तर साकडं देखील घातलेलं बघायला मिळालं, घराघरात साकडं घालण्यात आलं होतं की सरकारला सुबुद्धी द्या. मला असं वाटतं आज आषाढी एकादशी सुद्धा आहे आणि विठ्ठलांनी सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे खूप आनंद झाला आहे. आणि ह्या मुलांसाठी मला खास करून आनंद आहे, त्यांनी ज्या पद्धतीने ती एकता दाखवली आणि पोलिसांच्या लाट्या काट्या पोलिसांचा त्रास सहन करून आज आमचे मुंबईतले सगळे विद्यार्थी रोज शिवाजी पार्कवर येत होते, रोज बिचारे आंदोलन करत होते, रोज पोलीस त्यांना छळत होते आणि रोज पोलिसांपासून ते पळत होते. त्यांचं मनापासून कौतुक. 3 cheers फॉर देम. आणि या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं दिल्लीत बोलवून घेण्यात आले. दिल्लीला रवाना झाले. त्यांना शिक्षण मंत्री करतात की काय? संदीप जी, हिंदी में शॉर्ट में धर्मेंद्र प्रधान ने इस्तीफा दिया है, क्या कहना चाहेंगे इस पर और आगे की भूमिका क्या होने वाली आप लोगों की? देखिए ऐसा है, जिस तरह बच्चों ने एक यूनिटी दिखाई, चाहे वो जंतर मंतर हो या मुंबई का शिवाजी पार्क हो. शिवाजी पार्क तो इस आंदोलन का एपिक सेंटर हुआ था और यहाँ पे जो बच्चों ने दिखाया वो बच्चों के लिए हम बहुत खुश हैं. उन्होंने सभी लोगों के मन में जो सत्ता का डर था, मोदी जी के हुकुमशाही का जो डर था, वो डर उन्होंने भगा दिया. अब आगे की भूमिका आप लोगों की सरकार जेनजी के मीम्स के सामने झुक गई है. आप लोगों की भूमिका आगे क्या होने वाली? कल जो कार्यक्रम बुलाया गया था, आप आगे इसके बारे में फैसला करें. देवेंद्र जी दिल्ली गए हैं एकदम तत्काल रूप से, ऐसी जानकारी सामने. हो सकता है उनको शिक्षण मंत्री बनाते होंगे. जशी मोर्चाची घोषणा केली संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा आत्ता 4 वाजता पत्रकार परिषद आहे, त्यावेळेला मला वाटतं दोन्ही नेते निर्णय करतील. आणि ह्या आंदोलनाला खरं तर आंदोलन म्हणायच्याऐवजी हा लढा त्यांनी दिलेला होता ना, तो जो लढा आहे त्या लढ्यामध्ये ते जिंकलेले आहेत. त्यामुळे आंदोलनात थोडासा वेगळा शब्द झाला, मला वाटतं तो लढा होता. दुसरं मला पण बोलायचं आहे, मी जास्त समाजसेवक सुरेश गायकवाड आहे. हा जो विद्यार्थ्यांना जो न्याय भेटला आहे हा त्यांची यशाची ही पहिली पारी आहे. आणि जर त्यांना खरंच जर न्याय द्यायचा असेल तर शिक्षणामध्ये जी बाबासाहेबांची संकल्पना आहे आणि मुख्य संकल्पना आहे या लागू करण्यात आल्या. दरम्यान थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद होणार आहे. बरोबर 4 वाजता ठाकरे बंधूंची ही पत्रकार परिषद. आता ठाकरे बंधू उद्या संयुक्त मोर्चा काढतात का की विजयी रॅली काढतात हे मात्र बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. राज ठाकरे आता मातोश्रीसाठी रवाना सुद्धा झालेले आहेत. अगदी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे. मात्र गेल्या 2 ते 3 दिवसातल्या घडामोडी जर आपण
डॉट्स कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री 1 वाजता इंस्टाग्रामवरनं युवा शक्तीशी साधलेला तो संवाद आणि एक कनेक्ट करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडनं झाला आणि एक आश्वासन देण्याचा प्रयत्न मोदींकडनं झाल्याचं त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सातत्यानं मोदी इंस्टाग्रामवरती ऍक्टिव्ह व्हायला सांगतात. याचाच अर्थ युवा वर्ग जो आहे, युवा शक्तीला कनेक्ट करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडनं करण्यात येतोय आणि त्या अनुषंगानं आता पावलं उचलली जाताना आपल्याला कदाचित पाहायला देखील मिळतील. आणि त्याचंच पहिलं पाऊल धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, जो युवा वर्ग, युवा शक्ती गेल्या अनेक दिवसापासून याची मागणी करत होती, ते एक पाऊल मोदी सरकारनं टाकलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे मोदी सरकार देखील या पद्धतीत पावलं उचलताना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीत या युवा वर्गाला अपेक्षित आहे अशा पद्धतीतलं कदाचित सरकारचे निर्णय, सरकारचे रिफॉर्म्स पुढच्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. पावसाळी अधिवेशन देखील आहे, त्या अनुषंगानं काय काय निर्णय घेतले जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे एक प्रकारे देशाच्या तरुणाईला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंस्टाग्रामचा वापर केला किंवा आपल्या खासदारांना देखील त्यांनी खास करून सांगितलं की इंस्टाग्रामवरती सक्रिय व्हा, ज्या सरकारी योजना आहेत त्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा, युवा शक्तीपर्यंत पोहोचवा, हा एक प्रयत्न मोदी सरकारचा पाहायला मिळतो. दुसरीकडे अभिजित दीपके यांनी जंतर मंतरवरती काय नेमकं म्हटलं जेव्हा राजीनाम्याची बातमी NDTV मराठीनं सगळ्यात आधी दाखवली, त्यानंतर अभिजित दीपके यांची प्रतिक्रिया काय होती पाहूया. चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता. मराठी मॉडेल पण वाकणार नाही, मॉडेल पण वाकणार नाही. आज धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हुआ है, इसके लिए मुझे हीरो मत बनाना, ये गलती मत करना, ये गलती मत करना. मुझे धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की वजह से हीरो मत बनाना. एक इंसान को हीरो बनाने की वजह से ही देश का कबाड़ा हुआ है. एक इंसान को अपने संविधान से बड़ा बना दिया, सारे इंस्टीट्यूशन से बड़ा बना दिया, सारे चीजों से बड़ा बना दिया. जब आप एक इंसान को मुद्दे से बड़ा बनाते, इंस्टीट्यूशन से बड़ा बनाते, संविधान से बड़ा बनाते, तो वो इंसान देश का कबाड़ा ही करेगा. भी होगा और सरकार भी झुकेगी. एक बार अपने लिए जोरदार तालियां बजा दो. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. दोस्तों थोड़ा पीछे चले जाओ, ये रेलिंग टूट जाएगी. सब लोग पीछे चले जाओ और बैठ जाओ. बहुत सारे लोग अंदर हैं, वो लोग स्क्वीज हो जाएंगे. अभी टाइम है, बातचीत अभी बाकी है. 3:30 बजे बुलाया है. जब तक सारे डिमांड्स पूरे नहीं हो जाते, जब तक लिखित में आ नहीं जाता, तब तक हम लोग कहीं नहीं जा रहे हैं. तो बैठ जाओ, पीछे हो जाओ और सब बैठ जाओ. अरे नेशनल एंथम प्ले करो. बहुत बहुत बड़ी जीत हुई है युवाओं की, बहुत बहुत बड़ी जीत हुई है संविधान की, इस लोकतंत्र की. ये युवाओं का पावर है और हम सरकार में, प्रशासन में सारे लोगों को बोल देना चाहते हैं, डू नॉट मेस विद द यंग जनरेशन. हमारा ताकत है, ये हमारा यूनिटी ताकत है. हिंदू मुस्लिम राजनीति छोड़ दीजिए. आपको चेतावनी है, एक इंसान का यहाँ पे इस्तीफा हुआ है. अगर आपने अपनी गंदी राजनीति नहीं छोड़ी, जवाबदेही और ट्रांसपेरेंसी में नहीं लाया, तो हम लोग किसी का रेजिग्नेशन नहीं छोड़ेंगे. तो बहुत बड़ी जीत है. संविधान जीता है, युवा जीते हैं, ये देश जीता है. जीत है, इस देश के युवाओं की जीत है, इस देश के फ्यूचर की जीत है, ये इस देश के आम आदमी की जीत है. जिन लोगों ने इस देश में लोकतंत्र खत्म कर दिया था, लोकतंत्र में सवाल पूछने को गुनाह मान लिया था, आज उन लोगों से हमने अपना देश वापस ले लिया है. अभी सिर्फ शुरुआत हुई है. हम अपनी पूरी देश की शिक्षा व्यवस्था को बदलेंगे. हमें बहुत खुशी है. आज वो 21 परिवार जिन्होंने अपनों को खो दिया, आज हम उन्हें याद कर रहे हैं. ये सिर्फ शुरुआत है.